नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्व काही बातम्या बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। पहिले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे। ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार पुढे बघूया। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। खरीप पीक विमा भरपाईचे वितरण सुरू। राज्यातील खरीप पिकांच्या विमा भरपाईची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। आतापर्यंत एकूण 1300 कोटी रुपयांचा विमा निश्चित करण्यामध्ये आला असून त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले का नाही आम्हाला नक्की कळवा, कारण की सध्या पीक विम्याचे वाटप सुरू झाले। महत्त्वाची बातमी। फार्मर आयडी शिवाय योजनांचा लाभ नाही। 20 मे पर्यंत नोंदणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यामध्ये आला असून फार्मर आयडी काढण्यासाठी 20 मे पर्यंत आता शेतकऱ्यांना मुदत देण्यामध्ये आली आहे। 54 लाख महिलांना योजनेमधून बाहेरचा रस्ता। KYC न केल्याचा फटका। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून KYC अभावी आता राज्यातील तब्बल 54 लाख महिलांचा हप्ता कायमचा बंद करण्यामध्ये आला आहे। KYC न केल्यामुळे अनेक महिलांचा हप्ता बंद। मान्सून 21 ते 25 मे दरम्यान अंदमान बेटावरती मान्सून निर्मितीला सुरुवात झाली आहे। देशात सर्वत्र वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे। अंदमान बेटावरती मान्सून 21 ते 25 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये आलेली आहे। सोयाबीन दरवाढीचा फायदा साठवणूकदारांना। आर्थिक गरजेच्या निकडीतून शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांना याचा फायदा होत नसल्याचे चित्र। घरगुती गॅस सिलेंडर ही थेट 500 रुपयांनी महागण्याची शक्यता। सध्या जर बघायला गेलं तर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि 5 किलोच्या सिलेंडरच्या किमती वाढल्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढण्याची शक्यता। घरगुती गॅस नंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची भीती। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीनंतर आता पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली। कांद्याचे दर कोसळले, उत्पादन खर्चही निघेना। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले। दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असून सरकारने काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। राज्यभरात प्रचंड उकाडा बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी वातावरण 40 पार गेले असे असताना देखील आता राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाने स्पष्ट केलं आहे की केवळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुमची पात्रता असणं अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करावी। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावे। इराण अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार। चर्चावर अनिश्चिततेचे सावट। ट्रम्प यांना इराणचा नवा प्रस्ताव अमान्य। इराणने युद्धबंदीचा नवा प्रस्ताव पाकिस्तानमार्फत सादर केला असला तरी हाही प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळून लावला असल्यामुळे आता युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। राज्याचा 12वीचा निकाल लागला। 89.79%। कोकण अव्वल स्थानी। 12वीमध्ये मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे चित्र। बाजारात कापसाचे भाव वाढताच सूत कापड गिरणी लॉबीच्या पोटामध्ये गोळा। शुल्कमुक्त कापूस आयातीकरिता सरकारवरती दबाव वाढवला जात आहे। बाजारामध्ये कापसाचे दर वाढताच सूत कापड गिरणी लॉबीच्या पोटामध्ये गोळा उठला असून शुल्कमुक्त कापूस आयातीकरिता सरकारवरती आता दबाव वाढवला जात असल्याचे चित्र।
शेतकऱ्यांना आता जास्तीचे खत खरेदी करता येणार नाहीत. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना जास्तीचे खत खरेदी करता येणार नाहीत. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेल्या खत तुटवड्यावरती उपाय म्हणून आता खतांचे रेशिंग करण्याचे कृषी विभागाने ठरवले असून आता शेतकऱ्यांना जास्तीचे खत खरेदी करता येणार नाहीत. जमिनीच्या अनुसार म्हणजेच की जेवढी जमीन असेल तर त्याचनुसार आता शेतकऱ्यांना खते खरेदी करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे वर्ष उष्णतेच्या लाटांचे एल निनोचा पावसावरही परिणाम होणार. सध्या जर बघायला गेलं तर देशात उष्णतेचा पारा 47 अंशाच्या पार गेला असून आगामी काळामध्ये भीषण उष्णतेची लाट येण्याचे संकेत वर्तवण्यामध्ये आले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची देखील शक्यता. महत्त्वाची बातमी, हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला स्पर्धात्मक दर मिळत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. 8,000 पासून ते 9,375 रुपयापर्यंत आता या ठिकाणी कापसाला दर मिळत आहे. परंतु या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचं देखील चित्र आहे. सरकारचा डबल गेम, कर्जमाफी एका बाजूला, कर्ज कपात दुसऱ्या बाजूला. सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारकडून कर्जमाफीचा गाजावाजा सुरू असताना शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 2026-27 हंगामासाठी कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा आणि मोसंबी या प्रमुख पिकांच्या एकरी कर्ज मर्यादेमध्ये मोठी कपात करण्यामध्ये आली आहे. लाडक्या बहिणी होणार लखपती दीदी, 1 कोटी महिलांना सक्षम करू, मुख्यमंत्र्यांची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचे अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न सुरू असून आता या ठिकाणी राज्यातील साधारणतः 1 कोटी महिलांना लखपती दीदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. राजकारणातील मोठी बातमी, संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य बघायला मिळत आहे. 2029ला भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकते. राजकारणामध्ये बॉन्ड किंवा अग्रीमेंट असं काही नसतं, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. आयुष्यमान भारत कार्ड नाकारल्यास होणार आता कारवाई, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी कार्ड नाकारल्यास आता संबंधित रुग्णालयावरती कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यामध्ये आले असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अहिल्यानगर देखील जिल्ह्याचा समावेश बघायला मिळत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 118 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. एल निनो 2027च्या जानेवारीपर्यंत टिकून राहण्याचा अंदाज. मे महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा वाढणार. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती जानेवारी 2027 पर्यंत टिकून राहू शकते असा अंदाज आता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आलेला आहे. एल निनोमुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, 12,000 रुपये हवे असतील तर आता 20 मे पर्यंत तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते काम केलं तरच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. बघा, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या लाभासाठी फार्मर ID अनिवार्य करण्यामध्ये आले असून आता 20 मे पर्यंत शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे आव्हान. शेतकरी मित्रांनो, सध्या खरीप हंगाम जवळ येतोय. अशा वेळी खतं, बी बियाणे खरेदी करण्यासाठी तसेच सध्या शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असते आणि हीच गरज ओळखून आता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील साधारणतः 30 ते 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याकरिता सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता देखील देणं अत्यंत आवश्यक आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. तसेच हप्त्याच्या लाभासाठी फार्मर आयडी काढण्याचे देखील सरकारने आव्हान केले आहे. तसेच खरीप हंगामापूर्वी म्हणजेच की खरीप हंगामाच्या पूर्वीच आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील या ठिकाणी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.